ज्यावेळेला मीरा भाईंदरला प्रवास करायचा असतो तेव्हा दहिसर पूर्वला उतरून अनेकांना इतर काही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो। मग शेअर रिक्षा असेल, बसेस असतील, टॅक्सी असेल, या सगळ्याचा वापर करावा लागतो। मात्र आता या मेट्रोमुळे हे सगळा हा जो प्रवास आहे तो काहीसा सुलभ होऊ शकेल आणि ट्रॅफिकची समस्या देखील काही कमी होऊ शकेल का? नक्कीच जर मीरा भाईंदर हा भाग बघायचा तर तो ठाणे जिल्ह्यामध्ये मोडतो आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी ही पहिली मेट्रो तशी म्हणावी लागणार आहे, जी आता आपल्याला ही होताना दिसेल। एकूणच संपूर्ण महत्त्वाचा टप्पा हा सगळा मांडला जातो। प्रवास जर का पाहायचा तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही दरवेळेसच आपल्याला पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळते। लोकलची गर्दी असेल, ह्या दोन्ही मधनं कुठंतरी सुटका होण्यासाठी आपल्याला ह्या मेट्रोचा वापर जो आहे तो आपल्याला होताना दिसतो। प्रामुख्यानं जर मागील काही दिवसात पाहायचं तर प्रवाशांची जी गर्दी आहे किंवा मग प्रवाशांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। आपण समोर जर बघितलं तर हा पहिला मार्ग आहे जो एलिव्हेटेड डबल एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे। समोर आपण बघू शकता आहे की रस्ता आहे, ज्या प्रकारे आपण नागपूरची मेट्रो बघतो त्याच प्रकारचं काहीसं बांधकाम आपल्याला ह्या मेट्रोचं देखील दिसतं। कुठंतरी सुलभता येण्यासाठी, एकूणच वाहतूक कोंडीतनं नागरिकांची सुटका होण्यासाठी ही आपल्याला मदत म्हणावं लागणार आहे आणि त्याचमुळे हा संपूर्ण टप्पा महत्त्वाचा आहे। कुठंतरी मीरा भाईंदरला मुंबईशी थेटपणे वातानुकूलित यंत्रणेनं जोडण्याचा प्रयत्न आपल्याला इथनं होताना दिसतो आहे। प्रामुख्यानं जर दोन्ही शहरं ही महत्त्वाची आहेत, मुंबईचं उपनगर हे आपण म्हणू शकतो आणि त्या दृष्टीनं जर का पाहायचं तर अशा प्रकारे ठाण्यामध्ये पहिली मेट्रो असल्यामुळे कुठंतरी दिलासा जो आहे तो आपल्याला मीरा भाईंदर मधल्या नागरिकांना देखील मिळताना दिसेल। बरोबर आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन होत आहे आणि या मेट्रोमधून सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रवास करताना आपल्याला दिसतात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील त्यांच्या सोबत आहेत। अभिषेक, आपण कनेक्टिव्हिटी बद्दल बोलतोय, या दोन्ही मेट्रो मार्गिकांचा विचार केला तर मुंबई ठाणे या दोन शहरांमधली अंतर्गत कनेक्टिव्हिटी नेमकी कशी वाढणार आहे आणि कसा फायदा होईल या दोन्ही मार्गिकांचा? एकूणच जिल्ह्याच्या दृष्टीनं पाहायचं तर MMRDAचे अनेक आपल्याला प्रकल्प सध्याला होताना दिसत आहेत। मग त्यामध्ये जर ही मेट्रो असेल किंवा मग बोरीवली आणि ठाण्यामध्ये जो सध्याचा टनल आपल्याला होताना दिसतो आहे, जो TBM नायक आहे त्याचं देखील आज लोकार्पण आपल्याला होताना दिसेल आणि हे काम देखील जलद गतीनं होताना दिसतं आहे। प्रामुख्यानं कुठंतरी कनेक्टिव्हिटी मध्ये वाहतूक ही मोठ्या प्रमाणात वाढते आहे, लोकसंख्या वाढते आहे आणि त्या दृष्टीनं ज्या पायाभूत सुविधा आहेत मुंबईसाठी त्या कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसत होत्या। एक एक प्रकल्प हे मार्ग लागत असतानाच अशा प्रकारे जी वाहतूक कोंडी आहे ती देखील सोडवण्यासाठी मदत होताना दिसेल असं प्रकर्षाचं एकूण निरीक्षण हे MMRDA कडे आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच मुख्यमंत्री आता इथं उतरताना दिसतील या स्टेशनवर, काशीगाववर, आणि नेमकं मुख्यमंत्री हे काय संवाद साधतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। एकूण 4 स्टेशन आहेत, हे 4थं स्टेशन म्हणावं लागणार आहे काशीगाव आणि इथून मुख्यमंत्री हे आपल्याला जे TBM आहे किंवा नायक हे TBM आहे त्याचं देखील उद्घाटन हे आपल्याला लोकार्पण होताना दिसेल। अभिषेक, सोबत रहा। आपण दृश्य पाहतोय सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काशीगाव या स्थानकावरती